त्या दिवशी जे पिल्लू निघलं, अय पडत्या इथं काय करतोय, अय वा वा वा, चालता येतं तू, चालता येतं का? निघलं भो एक पिल्लू का आहे ना आपल्या राजहंस निघलं. बरं झालं भाऊ, मी ते अंड मशीन मध्ये आणून टाकलं होतं. हे चेक काय माहिती अंड काय सगळा चुरा पडला इथं सगळा खाली चुरा झालाय. थोड्या वेळात याला आहे ना रात्रीच निघलं वाटतं, याला आहे ना असंच ठेवतो. मस्त निघलंय पण आता याच्यात तुम्ही पाठीवर बघू शकतात कुठंच काळा डाग नाहीये आपला राजवंशी घरचा. पण चला आपल्याला आता हे दोन्ही पण तिच्या खाली सोडून द्यायचे, पण आज नाही, वाळून द्या आता याला पूर्ण मस्त पैकी. मला डाऊट होता निघत का नाही, पण एकदम मस्त पैकी निघलं आता. अरे काय तुझ्या मम्मीकडे तुला नेतो मी, थांब आता. अरे दोन्ही पिल्लं निघले असते राव मस्त पैकी मशीन मध्ये. चला पुढच्या वेळेस त्याला थोड्या वेळ मशीन मध्येच ठेवतो आता. आजीने काल वडे घातले, ते बघा कसं मस्त वडे झाले दादा. इकडं हरभरे येतो, बाजरीचे पापड आहेत ते. काय गेले म्हणले गावात बाबा सेल. चला भाऊ मला आहे ना यांना सोडायचं, अजून यांना घेतो सोडून आला का पारा मस्त पैकी. त्यांना सोडलं की पाण्यात परतून दे, पाणी भरलेलं आहे आज, काही टेन्शन नाही. चला चला बाबा बाहेर चला चला. आपल्या या शेळीचं मी तुम्हाला जे म्हणत होतो ना दूध काढत होतो मी, तर आजीन बाबा मला म्हणले बरं का, दूध आहे ना नको काढतो बघा तेव्हापासून कास आहे ना असेच थांबून धरली आहे. असं म्हणतात की बाबा जर दूध नाही काढलं ना आपण ती कास आहे ना आपोआप जळून जाती आणि मग आहे ना लवकर गाभण राहायला मदत करतं, म्हणजे नाही का. जर आपण दूध काढत राहिलो तिला वाटतं माझं पिल्लू दूध पितंय, मग ती कंटिन्यू दूध देत राहते 2-3 महिने, मग त्याच्या पुढं ती 2-3 महिने गाभण राहते. म्हणजे असं आहे ना लय वेळ व्हायला जातो, 4-5 महिने जातात. पण आता आहे ती कास जळून गेली का लगे 2-3 महिन्यात गाभण येईन ती. चाललाय लिंबाचा पाला खाली आता. चला हे पण आले बाहेर, व्हाईट पिकिंग्स राहिलेत फक्त. नुसता आवाज आहे त्यांना. आता खायला दिलं का मग सोडावं लागेल बाहेर. चला तवर कोंबड्या हो, चलो. गेले हो पाण्यात, गेले आंघोळी आता. इकडे यांना आहे ना मला बाजरी आणि मका फेकायची आहे. आजी दगड शोधू राहिल्यात चूल करायला, उद्या पापड्या करायच्यात आपल्याला बाजरीच्या. तुम्हाला आता दाखवलं भेटते. यांचा विषय काय होतोय का माहिती, पूर्ण वरच होऊ राहिलेत भाऊ, अंगावर पूर्ण पाणी घेतात. एकदम कडक सुकून द्यावं लागते यांना. यांचे केस मला वाटलं होतं यांचे केस पण भिजत नाही, पण यांचे केस भिजत आहेत. किती फुटलेला आहे पैसे अजून सापडलाच नाही. आता सापड कुठे हो. बरं आपल्याला हे झाली होती ट्रॉली बिल्डिंग मारून आणायची बरं का, आणि भोसला घेऊन जायचं घरी, परत तसंच राहत राहील. हा त्याचं घड ह्यो झाला नाही अजून, ह्यो पण तसंच आहे अजून. वाडा ना कस काय गाड्या केळी घड कस काय वाडा ना पलीकडे. किती खोले असा पाईप, तो पाईप सगळं ओलं केलं इथं सगळं पाईपाने. आपण जे अननसाचे झाडं लावले होते ना ते पण आता मस्त पैकी उगलेत बरं का. बघा इथं थोडं गवत झालं, इथे गवत काढावं लागेल, पण त्यांना फुटवाले मस्त झालंय आता. कसा फुटवा झालाय, गवत करतो का इथं गवत झालं इथं मोठं काँग्रेस. खाऊन पिऊन बसल्या मॅडम आता. मच्छर चावायला लागले काय तुला लगेच का गे? हा ओय ओय
हाय ओळखती गाड्या, कालच आणलंय. ओळखती ओळखती. लय पुळ्या पुळ्या आल्यात, मच्छर चावलेत वाटतं. अय भाऊ, इतका आत घुसला काय तू खायला? अय सगळ्या अंगावर घेतलंय पाडून. हे खायला घुसला वय. इकडे गौरीला कोणतरी मदत करू राहिलंय. 4 जणी आहेत गौरीला मदत करायला. गौरीचे 4 वासरं. राजवंच्या मातीत जाळी काढून टाकली आता आपण. आता आहे ना आपल्याला पिल्लं सोडायचे आहेत, त्याच्यामुळं ते पिल्लू झालं का नाही आता चालायला बोलायला लागलं की नाही बघावं लागेल. गड्या बाहेर सोडावं लागेल थोड्या वेळ. दोघाला देतो आज बाहेर सोडून थोड्या वेळ. कीप सेफ. लाईट गेलेली आहे. चल बाहेर भाऊ. लाईटीच काय आता हेडवणीच करील लाईट. आलं ते आता लाईट गेली होती, बसलो होतो कोपऱ्याला जाऊन. आता मस्तपैकी बाहेर आलंय. आला भाऊ आपला फर्स्ट टाइम. आपलं राजवंश आहे, आपलं म्हणू शकतो आपण. आपला आहे प्युअर, आपला आहे प्युअर, एकदम प्युअर आपला राजवंश आहे. हे बघा कसा उन्हात चमकन. आता चमकतो तो डायरेक्ट उन्हात. चमकत. त्याचे पाय बघा ना किती मोठे. तुम्ही बघा ना किती जाड जाड पाय आहेत. किती जाड जाड पाय आहेत. आता तसे याचे नाही आहेत. याचे जर दाखवले ना तुम्हाला किती मुलायम पाय आहेत. गावरान मधला आहे. हे थोडा हायब्रिड मधला आहे. जीव लावा आता. खाद्य बिद्य. हा खाद्य आणायचं मला. ते भेटला होता ना तो खाद्याच्या इकडून आणतो. तू बँकेत भेटला होता. त्याला म्हणलं मला खाद्य दे भाऊ काही बी. ते म्हणलं कधी आहे मग देतो म्हणलं. काही टेन्शन नाही, खाद्य घेऊन ये त्याच्याकडून थोडंफार यांच्यासाठी. जनतावाला भाऊ माद आणि पिल्ल धरलेत आता. ते बघा मला कसं हे करते असं पिल्लाला धरायला गेल्यावर. धर ना का तुझंच आहे ना. ती एक बघा तिकडं. आजोबा तिला वाटतं बरं का अंडेत माझ्या खाली, पण धरलेत त्यांनी. नाही तर मारला असं इतका वेळ तिने. अय आरती दजा आहे ना तुझी मम्मी आहे ना ती. ते पडत आहे माझ्याकडंच मॅक मॅक. आता ते 4ही राजवंश त्याच्यात कोण तोंड बघतो काय करतात काय नाही. ती बघा कशी प्रोटेक्ट करून राहिली. कोंबड्या गेल्यात तिथं तर कशी हे करून राहिली. चला रे कोंबड्या हो. तुम्हाला तर काय कुठं घुसाव कुठं नाही कळतच नाही. राजहंस हो बाहेरच निघातात. वा ना आज तुम्हाला उगाच कोंडलं होतं मी. हा मस्त धरलेत बरं का तिने. पण एसटी घाचं काय चाललंय काय माहिती. यांना बाहेरच जायचंय. बाहेर काय डोंबलं ठेवलं यांना. अरे तिच्याकडे लक्ष द्या तुम्ही. ती घरणार आहे, तुम्हाला लाज वाटू द्या काहीतरी. ती बिचारी एकटीच सांभाळू राहिली बिनलाज. आणि काय इकडं तिकडं पळायला दिसतं काय बाहेर. काय तिथं बघ लक्ष दे तिच्याकडं. हो ग पाठ आपलं आत बसायचं तर ते कसं पळत. बघा आता ती कोंबडी कुठं गेली अंड्याला. पार बोतावर. वा 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 वा. बघावं लागते किती अंडे किती नाही तिथं. गावताला पाणी सोडलं होतं मस्त झालं. आता एकदम भरून झालं. गार गार हवा सुट राहिली इथं. घास कापायला चाललोय. अजून आहे ना थोडं मोठं होऊन द्यायचं गवत, मग हे कापायला चालू करायचंय. मला घासावर फवारा मारायचा आहे. ते काय मारणं आहे ना भाऊ मला. कधी मारावं कधी नाही. अयो सोला हात लय लागलंय. काय सांगावं कोणाला आता. काय इथं पाणी दिलेलं आहे. सटकनी सटकलो पूर्ण पाय भरलाय. लय करणार नाही आता. हे बघा अरे बापरे. चला भाऊ घास कापून घेतो. मरू दे तिकडच.